नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत कोकणातील अस्सल पारंपरिक पद्धतीने गोडी डाळ म्हणजेच वाटपाची गोडी डाळ. सण समारंभ असो किंवा लग्नकार्य, ही वाटपाची गोडी डाळ कोकणी घरात असतेच असते. याशिवाय कोणताही कार्यक्रम होतच नाही. सध्या श्रावण महिना सुरू आहे. आपल्या सणांना सुरुवात झालेली आहे. आपल्याला नेहमी देवाला नैवेद्य करायचा असतो. नैवेद्यासाठी देखील तुम्ही ही वाटपाची गोडी डाळ करू शकता. फक्त यामध्ये लसूण घालायचा नाही. कोकणातील पारंपरिक पद्धतीने केलेल्या बऱ्याच रेसिपीज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. डाळ करण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये बघा अर्धा कप तूर डाळ घेतलेली आहे. वजनी 100 ते 125 ग्रॅम आहे. आणि पाव कप मूग डाळ घेतलेली आहे. दोन्ही डाळी मी स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत. अर्धा कप तूर डाळ आणि पाव कप मूग डाळ असं प्रमाण घेतलेलं आहे. मूग डाळ घातल्यामुळे डाळ छान मिळून येते. पण तुम्हाला फक्त तूर डाळीची डाळ बनवायची असेल तर तशी देखील तुम्ही बनवू शकता. आता आपण ह्या दोन्ही डाळी एका भांड्यात काढून घेऊया आणि 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या. बघा इथे मी दोन्ही डाळी कुकरच्या भांड्यात काढून घेतल्यात. 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यात आणि वर 1 ते 1.5 इंच राहील इतकं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता आपण यामध्ये एक लहान टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे. तुम्हाला गोड्या डाळीत टोमॅटो आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल. आता आपण हा डबा कुकरमध्ये ठेवून मीडियम फ्लेमवर 4 शिट्ट्या करून डाळ शिजवून घ्यायची आहे. डाळ थोडी दरदरीत राहील अशीच शिजवायची आहे. अगदी शिजून तिचं पिठलं झालं नाही पाहिजे. डाळ शिजते तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया. त्यासाठी इथं मी भांड्यामध्ये सगळं वाटणाचं साहित्य घेतलेलं आहे. अर्धा कप खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे. वाटण्यासाठी ताजा नारळ फोडून त्याचंच खोबरं वापरायचं आहे, कारण त्यामध्ये नारळाचं दूध असतं, त्याने डाळीची चव अजून वाढते. आधी नारळ फोडून फ्रीजमध्ये ठेवलेलं खोबरं वापरायचं नाही आहे. अगदी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. जास्ती कोथिंबीर घेतली तरीही मग वरणाला हिरवट रंग येतो. अगदी थोडीच कोथिंबीर घालायची. मग हवं तर तुम्ही वरून घालू शकता. 8 ते 10 लहान मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या घेतल्यात. 4 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्यात. पाव टीस्पून हळद आणि 1 टीस्पून जिरं घेतलेलं आहे. आता ही सगळी साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढायची आणि थोडंसं पाणी घालून वाटण अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. गंधासारखं वाटलं गेलं पाहिजे. डाळीला फोडणी घालण्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले. त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलंय. 1 टीस्पून राई घालायची. राई छान फुलू द्या. राई फुलून आली की यामध्ये 2 ते 3 ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या. आधी आपण वाटण्यात देखील लसूण घातलेला आहे. खूप जास्त लसूण घालायचं नाही आहे. लसणीला हलका सोनेरी रंग येऊ द्या. आणि त्यानंतर 10 ते 15 कढीपत्त्याची पानं घालायची. गोड्या डाळीला फोडणीमध्ये कढीपत्ता हवाच, त्यानेच डाळीची चव अजून वाढते. आणि मग यामध्ये आपण पाव टीस्पून हिंग घालायचा. आता लो फ्लेमवर ही सगळी साहित्य चमच्याने ढवळून घेऊया आणि मग लगेचच आपण यामध्ये उकडून घेतलेली डाळ घालूया. फोडणीमधलं तेल कडकडीत गरम आहे, त्यामुळे डाळ अगदी सावकाश ओतायची आहे. हातावर शिंतोडे उडणार नाहीत अशा पद्धतीने. बघा गोड्या डाळीसाठी किंवा वरणासाठी आपण अशीच डाळ शिजवून घ्यायची आहे. अशी दरदरीत डाळ, अगदी पूर्ण मऊसूत शिजलेली नाही आहे, अगदी पिठल्यासारखी करायची नाही आहे. अशीच थोडीशी जाडसर डाळ शिजवून घ्यायची आहे. जर तुम्ही डाळ खूप जास्त शिजवाल आणि ती अगदी पिठल्यासारखी होईल तर तिला अजिबातच चव चांगली येणार नाही. कुकरच्या डब्यात गरम पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. आता आपण यामध्ये तयार करून घेतलेलं सगळं वाटण काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं गरम पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. आता आपण चमच्याने वाटण डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. वाटपाची डाळ करताना वाटण थोडंसं कमी झालं तरीही चालेल, पण जास्ती होता कामा नये. बघा डाळीमध्ये मी गरजेनुसार गरम पाणी घातलेलं आहे. गरजेनुसार पाणी घालायचं, पण गरमच घालायचं, म्हणजे मग वाटप डाळ वेगळी आणि पाणी वेगळं होत नाही. आपल्याला ही डाळ अजून 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे, कारण आपण वाटण यामध्ये कच्चं घातलेलं आहे. बघा चवीनुसार मीठ घालायचं. पुन्हा एक वेळ ढवळून घ्यायचं आणि जशी तुम्हाला डाळ पातळ दाटसर हवी असेल त्यानुसार पाणी घालून 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं. 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवर डाळ मी अगदी छान शिजवून घेतली आणि तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी वाटपाची गोडी डाळ तयार आहे. डाळीला मस्त घमघमाट सुटला आहे. आत्ताच जेवावं वाटेल इतकी ती छान झालेली आहे. बघा मी डाळीची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. आमच्या घरात थोडीशी दाटसरच डाळ आवडते. 5-10 मिनिटांनी ही अजून थोडीशी घट्ट होईल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा सैलसर डाळ ठेवू शकता. आता आपली वाटपाची गोडी डाळ सर्विंगसाठी तयार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता. मी आधी वाटण्यामध्ये घातली होती म्हणून पुन्हा घालत नाही आहे. आता गरम गरम डाळ आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. बघा आपली वाटपाची गोडी डाळ तयार आहे. रंग पण सुरेख आला आहे. दाटसरपणा पण आपल्याला हवा तसा आलेला आहे. अप्रतिम चवीची वाटपाची गोडी डाळ झालेली आहे.
गरम गरम भात आणि त्यावर ही वाटपाची डाळ, सोबत भाजलेला किंवा तळलेला एक पापड, बस. भाजीची अजिबात गरज नाही. येणाऱ्या सणासुदीच्या दिवशी ही वाटपाची गोडी डाळ तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.